कैलासवासी सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ व कणकवलीचे नगराध्यक्ष माननीय श्री संदेशबाई पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. स्थळ HPCL हॉल कणकवली. आयोजक संदेश पारकर मित्र परिवार. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र, सांस्कृतिक राजधानी आणि आध्यात्मिक पावनभूमी म्हणजे कणकवली. परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी, स्वयंभू रवळनाथाची भूमी आणि कोकणाचे गांधी अप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी. अशा या ऐतिहासिक आणि गजबजलेल्या शहराला प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी जनतेने एका अनुभवी नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. हे नेतृत्व म्हणजेच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष संदेश पारकर. अनुभवाची शिदोरी आणि राजकीय प्रवास. संदेश पारकर यांचा समाजकारण आणि राजकारणातील प्रवास तब्बल 30 ते 35 वर्षांहून अधिक काळाचा आहे. कणकवली शहराचे सलग 10 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी धुरा सांभाळला. पुढे 2003 मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यावर थेट जनतेतून निवडून आलेले ते कणकवलीचे पहिले नगराध्यक्ष ठरले. 2003 ते 2008 या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या शाश्वत विकासाचा पाया रचला. बदलती कणकवली आणि नवी आव्हाने. 1990च्या दशकातील ग्रामीण कणकवली आणि आजची 2026ची प्रगत कणकवली यात मोठा बदल झाला आहे. आज कणकवली रेल्वे स्थानकामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक पर्यटक आणि व्यापारी यांची मोठी वर्दळ येथे असते. 25,000 स्थानिक लोकवस्ती असली तरी आजूबाजूच्या कलमट, वागदे, हळवळ, आशिया, जाणवली अशा अनेक गावांमुळे दररोज 50,000 ते 60,000 लोकांचा राबता या शहरावर आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. नगराध्यक्षाचे विजन आणि संकल्पना. सत्तेत परिवर्तन घडवून आणत कणकवलीकरांची पारकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासाची जबाबदारी सोपवली आहे. पुढील 4.5 वर्षाच्या कार्यकाळात शहराचा कायापालट करण्याची त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. नगराध्यक्ष आपल्या दारी. गणपती सणानंतर प्रत्येक वार्डात जाऊन स्वतः नगराध्यक्ष जनतेशी सुसंवाद साधतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. 2. जनता दरबार. नगरपंचायतीमध्ये नागरिकांचे प्रश्न थेट सोडवण्यासाठी विशेष जनता दरबार भरवला जाईल. 3. कणकवली पर्यटन महोत्सव. स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाईल. विरोधी पक्ष, राज्य व केंद्र सरकार, जिल्हा प्रशासन, जागरूक पत्रकार आणि मुख्य म्हणजे कणकवलीची जनता या सर्वांच्या सहकार्याने कणकवलीला महाराष्ट्रात एक आदर्श शहर बनविण्याचा संदेश पारकर यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत पेलला त्याप्रमाणे सर्वांच्या साथीने कणकवलीच्या शाश्वत विकासाचा हा पर्वत पेलण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. 14 जुलै वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा. सिंधुदुर्गाचे लाडके नेतृत्व, भावी आमदार, कणकवलीचे नगराध्यक्ष माननीय श्री संदेशबाई पारकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संदेश पारकर मित्र परिवार, सिंधुदुर्ग.